त्यानंतर दुसरा विषय महत्त्वाचा राज्यामध्ये सुरू आहे तो म्हणजे मराठा विरुद्ध ओबीसी आरक्षणाचा संघर्ष राज्यामध्ये तीव्र होत चाललेला आहे। निवडणुकीच्या अनुषंगाने या संघर्षाकडे आता वेगळं वळण आल्याचं दिसतंय, कारण राजकीय दृष्ट्या याला आता महत्त्व प्राप्त झालेलं आहे। राज्यातील ओबीसींचं आरक्षण संपवण्याचं काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करत आहेत असा आरोप ओबीसी आंदोलनाचे नेते लक्ष्मण हाके यांनी केला। निवडणुकीच्या तोंडावर आरक्षणाचा संघर्ष तीव्र झाल्याचं दिसतंय। ओबीसींच्या ताटातून जरांगेंना आरक्षण हवं आहे असा आरोप केला जातो, ज्याला ओबीसींचा विरोध आहे। ज्या ठिकाणी मराठ्यांची सभा तिथे ओबीसींची सभा होणार, मराठवाड्यामध्ये ओबीसी आणि मराठा असा संघर्ष पाहायला मिळणार हे मात्र आता जवळजवळ नक्की झाल्याचं दिसतंय। कारण जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीच्या शून्य प्रहर या कार्यक्रमामध्ये जय महाराष्ट्राचे संपादक प्रसाद काथे यांच्याशी बोलताना ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी ओबीसी विरुद्ध मराठा असा एल्गार केलाय। काय नेमकं बोलल्यात हाके आणि कसा संघर्ष पाहायला मिळू शकतो याचाच आढावा या भागामध्ये घेणार आहोत। राज्यामध्ये जर आपण सुरुवातीपासून आरक्षणाचा संघर्ष पाहायला गेला तर राज्यात आरक्षणाची लढाई ही सुरू आहे। ही गेल्या दीड वर्षापासून सुरू आहे, ज्या वेळेला मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला सुरुवात केली। त्यानंतर आरक्षणाच्या मागणीसाठी 3दा त्यांनी उपोषण केलं। त्यानंतर आरक्षण बचावासाठी ओबीसी सुद्धा मैदानामध्ये उतरले। लोकसभा निवडणूक आली, या लोकसभा निवडणुकीमध्ये मराठा आरक्षणाचं जे आंदोलन सुरू आहे त्याचा फटका राजकीय वर्तुळात बसला, नेत्यांना बसला आणि प्रतिष्ठित जागांवर भाजपा किमान सत्ताधारी पक्षाला नुकसान सहन करावं लागलं असं बोललं जात आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये सत्ताधाऱ्यांना मराठा आरक्षणाचा त्या आंदोलनाचा फटका बसला। यंदा काय होणार हे मोठं चित्र आहे। त्या संदर्भात हाके काय म्हणालेले आहेत ते आधी पाहूयात। ज्या विधानसभामध्ये जे आमदार जरांगेंचा पाठिंबा घेतील त्या आमदारांना आमचा विरोध असेल। ज्या ठिकाणी मनोज जरांगे सभा घेतील त्या ठिकाणी लक्ष्मण हाके ओबीसीच्या बाजूने सभा घेतील। आणि ज्या जरांगेंनी ओबीसीच्या आरक्षणाची चौकट उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला, बेकायदेशीररित्या काही मागण्या केल्या आणि ओबीसींच्या मनामध्ये प्रचंड दहशत निर्माण केली, आम्ही 96 कुळे, आम्ही क्षत्रिय, आम्ही बघून घेऊ, आम्ही पाडू, आम्ही याव करू, ही जी काही गोष्ट केली या महाराष्ट्रामध्ये, या गोष्टीला या महाराष्ट्रामधला ओबीसी भटक्या विमुक्त जाती जमाती यकीनं समोर येतील आणि याचा प्रतिवाद करतील। दरम्यान काय संघर्ष निर्माण होऊ शकतो आणि कशा प्रकारे प्रतिवाद करणार हे लक्ष्मण हाके यांनी जय महाराष्ट्राच्या शून्य प्रहर या कार्यक्रमात बोलत असताना म्हटलं। दरम्यान जो एल्गार हाके यांनी केलेला आहे तसाच काहीसा इशारा मनोज जरांगे यांनी प्रथमच घेतलेल्या दसरा मेळाव्यात केलेला होता, तो काहीसा सारखाच वाटतो जर ऐकायला गेलं तर। त्यावेळेला बोलताना काय म्हणाले होते जरांगे की मागण्या मान्य झाल्या नाही तर उठाव करावा लागेल आणि राजकीय वर्तुळात उलथापालथ केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही। काय म्हणाले होते त्यावेळेला जरांगे तेही ऐकूयात। छत्रपती शिवरायांच्या मावळ्यानं छत्रपतींचे विचार घेऊन आणण्याच्या विरुद्ध उठाव करावाच लागतोय। आपलाही नाविलाज इच्छा नसतानाही जर अडवणूक होणार असली तर माय बापा हो, तुम्हालाही उठाव करावाच लागणार आहे। एक लक्षात असू द्या, उठाव हा करावाच लागणार आहे। आरक्षणाच्या या संघर्षाला आता राजकीय वळण येत असल्याचं दिसतंय, कारण निवडणुकीमध्ये उतरणार नाही पण निवडणुकीमध्ये प्रभाव होईल असे वक्तव्य करणे किंवा त्या अनुषंगाने कृती करणे ही भूमिका सातत्यानं ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांची असो किंवा मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची असो सातत्यानं जाहीररित्या दिसतीये आणि त्यानुसार त्यांची वक्तव्य सुद्धा आता माध्यमांमध्ये पाहायला मिळते। कारण राजकीय वर्तुळात जर सत्तेवर आपण परिणाम टाकला नाही, दबाव निर्माण केला नाही तर आपल्या मागण्या मान्य होऊ शकत नाही किंवा आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी सरकारवर आंदोलन, उपोषण आणि राजकीय वर्तुळात प्रभाव टाकणे ही महत्त्वाची भूमिका असल्याचं या नेत्यांचं समज असल्याचं दिसतंय। त्याच अनुषंगाने ही जाहीर वक्तव्य केली जाते। काय या संदर्भात वक्तव्य होती आहेत तेही पाहूया। तुम्हाला वाटतं या विधानसभेमध्ये निवडणूक लढण्यासाठी उभं राहिलं पाहिजे, आमदार होऊ शकता वगैरे? लक्ष्मण हाके निवडणूक लढण्यापेक्षा या महाराष्ट्रामध्ये एक 50 ते 100च्या दरम्यान ओबीसी आमदार निवडून देण्याच्या मागे लक्ष्मण हाके निश्चित काम करेल। निवडणूक थेट लढवण्यापेक्षा
ओबीसी आमदार निवडून आणून देण्यावर भर असणार, म्हणजे ओबीसी जे उमेदवार असणार त्यांचा प्रचार करणार, त्यांना समर्थन करणार, ही भूमिका या वक्तव्यातून जाहीर होते आणि स्पष्ट होते। आणि तसे संकेत बीडमध्ये दसरा मेळाव्याच्या निमित्तानं पंकजा मुंडे यांच्या व्यासपीठावर उपस्थित राहून लक्ष्मण हाके यांनी दिलेली आहे। तर इतर राजकीय मंडळी सुद्धा प्रकर्षानं मनोज जरांगे यांच्या व्यासपीठावर आणि त्यांच्या उपोषण स्थळी पाहायला मिळतात। त्यामुळं राजकीय नेत्यांचा उपोषणकर्त्या आणि आंदोलनकर्त्या नेत्यांना पाठिंबा आहे का, हा प्रश्न राजकीय वर्तुळात आणि इतर बाबींवरही विचारला जातो। आता संभाजीराजे सुद्धा जरांगेंना पाठिंबा आणि समर्थन देत असताना दिसतात। ते सुद्धा जरांगेंना भेटायला उपोषणादरम्यान गेले होते आणि त्यांची मागणी योग्य आहे आणि आपण त्यांना समर्थन करतो, आरक्षणाच्या भूमिकेला समर्थन करतो असं सुद्धा ते बोलले होते। काय त्यांनी भूमिका मांडली होती ऐकूयात। मनोज जरांगेंच्या बाबतीत माझी आजही चर्चा झालेली नाहीये, पण चर्चा होणार याबद्दल सुद्धा मी नाकारू शकत नाहीये आणि चर्चा करायला काहीच अडचण नाहीये। कारण शेवटी त्यांचा दृष्टिकोन आणि माझा उद्दिष्ट हा एकच आहे। कारण काय शेवटी आमच्या पंजोबांनीच राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनीच पहिलं आरक्षण दिलं होतं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मग ते घटनेत ते अंमलात आणलं आणि म्हणून मनोज जरांगेंना मी नेहमीच सहकार्य, नेहमीच माझा सपोर्ट राहिलेला आहे। वर्ष दीड वर्ष मनोज जरांगे यांनी आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण केलं। मागणी आहे ती म्हणजे ओबीसीतून मराठ्यांना सरसकट आरक्षण दिलं जावं। जी मागणी योग्य आहे की नाही त्यावर न्यायिकदृष्ट्या निर्णय घेतला जाणार आहे, मात्र सरकारनं ही मागणी पूर्ण करावी असा हट्ट मनोज जरांगे यांचा होता। आणि निवडणुकीची आचारसंहिता लागण्याआधी या संदर्भातला अध्यादेश जारी करावा असा दबाव सुद्धा निर्माण करण्याचा पुरेपूर प्रयत्न आंदोलकांनी सरकारवर केला, पण तसं काही झालं नाही। आचारसंहिता लागू झाली। आचारसंहिता लागू झाल्यानंतर मनोज जरांगे पत्रकार परिषद घेत त्यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला। त्यांना आरक्षण द्यायचं नव्हतं म्हणून ही चाल ढकल केली असं त्यांनी म्हटलं। त्यानंतर देणारा कोण आणि त्यांना प्रलोभन देणारा कोण या संदर्भात बोलत असताना विचार करा असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी दिलाय। याबाबत मुख्यमंत्र्यांची काय भूमिका आहे तेही ऐकूया। आज 5,000 अधिसंख्य पद आमच्या सरकारने कायम केली। आज ओबीसी प्रमाणे मराठा समाजाला सवलती मिळत आहेत। हे सगळं कोणी केलं? अरे ज्यांनी काहीच केलं नाही, ज्यांनी फक्त मराठा समाजाचा वापर केला, मराठा समाजाला वंचित ठेवलं, त्यांच्याबद्दल जरूर त्यांनी या निवडणुकीमध्ये विचार केला पाहिजे। देणारा कोण आणि आम्हाला फसवणारा कोण। जेम विशेषमध्ये वेळ झाली का विश्रांतीची, कुठे जाऊ नका, लगेच परत येतोय।